मित्रांनो, माझ्या घराच्या प्रवासामध्ये मला जशा सुचतील, आठवतील तशा एक की जे पण तुम्हाला उपयोगी पडतील, आवडतील अशा एक घडलेल्या घटना किंवा काही सांगतोय. मार्केटिंग, नमस्कार करणे लोकांना आणि फ्लॅट विकणे हे माझ्या रक्तात आहे. लहानपणापासून मी काही ना काही विकतोच आहे ना. मग कधी चणे-मणे असेल, कधी दिवाळीचे फटाके असतील, कधी वर्तमानपत्र असतील, कधी महाराष्ट्र लॉटरीची तिकीटं असतील, जुने पुस्तकं घेऊन विकणे असतील, सतत विकतोच आहे. कस्टमर हा कसा सतत लहानपणापासून ते बाळकडूच मिळाला आहे. आणि विकताना तुम्हाला जे मार्केटिंगचे जे सुचतं त्यातल्या एक गमती सांगतो. मी अमेरिकेमध्ये घरं बांधायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये ही स्टोरी असेल 2006-07ची असेल काहीतरी. अ, लेहमन ब्रदर 2008ला आला. त्याचा दिवाळा निघाला. खूप मंदीची लाट आली होती. मी आपली घरं बांधतो. दर 2 महिन्यांना मी अमेरिकेला मला जावं लागायचं. मला एक आवडतं, मी जाल तिथे मी स्वतः जातीने जातो सगळीकडे. आणि ते पण मजा असायची. अमेरिकेला जायचं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मजा असेल या माणसाची? बिलकुल नाही. मी बिझनेसला एवढं महत्त्व दिलं. मी 80% जग फिरलं, पण बिझनेस करता कुठलंही जग जवळनं नाही पाहिलं. अमेरिकेमध्ये सुद्धा मी जायचो तर 2 रात्री विमानात आणि 1 रात्री तिथल्या हॉटेलात. असा माझा तो प्रवास असायचा. कारण की इथनं जेव्हा मुंबईहून विमान निघायचं, एअर इंडियाचं विमान असायचं ते 16 तासाने न्यू जर्सीला पोहोचायचं. मग इथलं रात्री निघाल्यानंतर तिथल्या सकाळी ते 7:30-8लाच पोहोचायचं. तो संपूर्ण दिवस कामाला मिळायचा. म्हणजे जर मी सोमवारी रात्री निघालो तर मंगळवारी सकाळी 8ला पोहोचायचो आणि मंगळवारचा अख्खा दिवस मला काम करायला मिळायचा. परत मंगळवारची रात्र मग तिथं राहायची. सोमवारची रात्र विमानात काढली. बुधवारी परत निघायचं दुपारी 4च्या फ्लाईटनी. ते इथे गुरुवारी यायचं. येताना जास्त घड्याळ पुढे मागे आहेत. मग अशा प्रकारे त्या 3 दिवसात जाऊन तिथे मी काम करायचो. जेव्हा तिथला माझा जो कोण माणूस होता, मॅनेजर होता, तेव्हा दरवेळेला बाबा अरे काही घरं विकली जात आहेत की नाही? मला तो टेन्शन यायचं. इकडे पुणे मुंबईत मी लाईन लावून विकायचं, पण अमेरिकेमध्ये मंदी झालेली होती सुरू आणि मी घर बांधलेलं होतं. तर मला त्या दिवशी मला वाटतं तो वीकेंडचा दिवस होता, रविवार होता मी जेव्हा गेलो तेव्हा. आणि वीकेंड दिवशी माझ्या मॅनेजर सांगितलं, "आज सकाळी 11 वाजता एक चायनीज डॉक्टर आहेत, त्यांना अपॉइंटमेंट दिलं. आपलं तयार घर आहे, ते बघायला येणार." मी हरकत नाही, सकाळी 11ला तयारीने गेलो आणि त्यांना संपूर्ण माझं घर दाखवलं. डॉक्टरांना ते आवडलं. आपल्याला कुठेही जाताना तसा भाषेचा प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो, फक्त इंग्लिश जे आहे ना, तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं येतं. मी जॅपनीज लोकांच्याबरोबर काम केलं, फ्रेंच लोकांच्याबरोबर काम केलं, चायनीज लोकांच्याबरोबर काम केलं, इस्रायली लोकांच्याबरोबर काम केलं. या सगळ्यांच्यापेक्षा आपल्या देशात इंग्लिश आपण चांगलं बोलतो. कारण सगळीकडे आजही मातृभाषेला महत्त्व आहे. इंग्लिशला एवढं महत्त्व नाही, आपण देतो इंग्लिशला महत्त्व. आज जो तो मातृभाषेत शिकतो ते पुढे जातो. त्यामुळे त्यांच्याशी इंग्लिश बोलताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम फक्त येतो इंग्लिश लोकांशी इंग्लिश बोलतानाही एवढं येत नाही, कारण ते शुद्ध सदाशिवपेटी ब्राह्मणी इंग्लिश बोलतात, स्वच्छ ग्रामरसहित. अमेरिकन लोक मात्र गमतीशीर ते काय तोंडातल्या तोंडात बोलतात आणि ते इंग्रजांच्या कायम विरुद्धच असतात एक प्रकारे. तुम्ही कोणाला विचारा ज्यांना ही स्टोरी माहिती. इंग्लिश लोकांना चहा आवडतं म्हणून त्यांना कॉफी आवडतं. तुम्ही इंग्लिश लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात, त्यांची गाडी राईट हँड साईड असते आणि लेफ्टनी चालतात, म्हणून अमेरिकेने इंग्लंडच्या रागावर लेफ्ट हँड साईड गाडी आणि अमेरिकेमध्ये उजव्या बाजूने चालतात, सगळं विरुद्ध चालतं. यांचे मीटर आहेत तर अमेरिकेमध्ये फूट चालतो. अशा प्रकारे तिथे गमती जमती चालतात आणि त्याच्यामुळे तिथे काही मला इंग्लिशचा प्रॉब्लेम येत नाही. चायनीज डॉक्टर आला, त्याला ते सुंदर घर होतं. अमेरिकेतली घरं खूपच सुंदर, म्हणजे आपल्या भारतातल्या घरापेक्षा स्वस्त. तुम्हाला आजही सांगतो, आजही तुमच्यातले कोणी जे ऐकताय, अमेरिकेमध्ये तुम्हाला जमीन इतकी स्वस्त मिळते की तुम्हाला विचारू नका, कारण की जमिनी प्रचंड आणि माणसंच नाही आहेत, खूप पॉप्युलेशन नाही. त्यानं मी ते घर विकलं. त्याला आम्ही अवघ्या 10 लाखात, त्याला $1 million म्हणून. आता 10 लाख म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल 10 लाखात बंगला, 30,000 फुटाचा प्लॉट, 8,000 फुटाचा बांधलेला बंगला, खालती सिमेंट कॉन्क्रीटचं बेसमेंट असतं, वरती संपूर्ण लाकडी बंगला, ग्राउंड फ्लोअर लाकडी, वरती लाकडी, फायरप्लेस, सुंदर बंगला असतो तो. आणि फक्त 10 लाखात, अर्थात 10 लाख म्हणजे अमेरिकन $10 लाख झाले. तर तो घ्यायला आला. आल्यानंतर त्याला सगळं दाखवलं. बंगला सुंदरच असतो ना, तिथे काय जागा, त्याला आवडला. पण जसे तुम्ही भारतीय आई भक्त असतात तसे चायनीज लोकांचं सुद्धा, तुम्ही चायनीज लोक जे चायनाला जातात केअरफुली बघा, फॅमिली ओरिएंटेड असतात. बायकोला खूप मान देतात, ते रिस्पेक्ट असतात, आईला तर प्रचंड मान देतात ते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की दुपारी 4 वाजता माझी आई येईल, त्या आईला जर हे घर पसंत पडलं तर मी घेईन. म्हटलं ठीक आहे. सकाळी मुलाला सांगितलं, संध्याकाळी आईला सांगू, काय हरकत आहे. 4 वाजता बरोबर त्या स्त्री आल्या, चायनीज स्त्री आल्या. पूर्णपणे टिपिकल चायनीजसारख्या, त्या गोऱ्या पान, उंचीला कमी. आणि आल्यानंतर मी त्यांना आल्या म्हटलं, गुड इव्हनिंग मॉम. ते म्हणले गुड इव्हनिंग, एवढंच म्हणले. आता पुढे मी त्याला म्हणलं, प्लीज कम इन. त्याने मला स्पष्ट सांगितलं, सॉरी, नो इंग्लिश, ओनली चायनीज.
बापरे, तिथं बरोबर आहे. आता ती म्हणली मला इंग्लिश येत नाही, काय असेल तर बाबा चायनीजमध्ये बोल. आता त्या डॉक्टरने तिला पाठवलं. तर आता कारण की अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही चायनीज लोकांशी कोणाशी व्यवहार करता, फ्रेंचमध्ये जाता, जर्मनीत जाता, जपानमध्ये जाता, तेव्हा जेव्हा बिझनेस टूर होतो तेव्हा तुम्हाला दुभाषा बरोबर ठेवायचा असतो. हा कॉमन सेन्स आहे आणि दुभाषा इझिली मिळतात. असं नाही की दुभाषा तुम्हाला बुक करावं लागतं. सगळीकडे ही पद्धत आहे. त्यांना थोडे त्यांची फी घेतात तर दुभाषा ठेवतात. आता त्या चायनीज बाईला वाटलं असेल दुभाषा. बरं त्याला माहिती आहे, मला माहिती आहे की संध्याकाळी चायनीज लेडी येणार आहे, कोणी काय मराठी लेडी नाही येणार. आणि आता काय करायचं आहे मित्रांनो, गडबडायचं नसतं. तुम्ही गडबडला, तुमचा कॉन्फिडन्स गेला की संपलं. ओके, मी तिला मग पुण्याची भाषा मराठीमध्ये सुरुवात केली. तिला या म्हणलं, मेमसाहेब या. मी तिला सगळं घरात घेऊन गेलो, प्रत्येक घर दाखवलं, हे लिव्हिंग फ्रीज उघडून दाखवला. तुझी नातवंडे येतील, चॉकलेटला हात घालतील. खिडकीकडे नेलं, पहिल्या मजल्यावर खिडकी उघडून दाखवली, सूर्य मावळत होता. ते सुंदर मराठीतलं वाक्य म्हणलं, किती सूर्यास्त छान दिसतंय, कसा सोनेरी गोळा असा किती छानपैकी दिसतोय आपल्याला. जे मला मराठीत सुचेल ते तिला सांगत गेलं. प्लीज विश्वास ठेवा, कारण मला घर दाखवायचं होतं. मला काही मेडिकल प्रिस्क्रिप्शन किंवा दुसरं काही टेक्निकल गोष्ट नव्हती. घर घरासारखं दिसतंय, सोफे मांडलेले आहेत, किचन आहे, बेडरूम आहे. त्याच्याऐवजी मी जर विचार केला असता खाली तिला आत घ्यायच्या आधी, ठीक आहे मॅडम उद्या या, मी उद्या दुभाषा बोलून ठेवतो. नाही, आपण जो गोल आहे विचार करायचा लगेच की अरे सोपं आहे ना, घर दाखवायला भाषा कशाला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही बडबडच नाही केली तर मुक्याने नाही होत. एक मराठीत सुंदर म्हण आहे की इंग्लिशमध्ये पण आहे, बडबडणाऱ्या माणसाचं माती सुद्धा सोनं म्हणून विकलं जातं आणि गप्प बसणाऱ्या मुक्या माणसाचं सोनं पण माती म्हणून विकलं जात नाही. पण तुम्हाला बडबडायला पाहिजे. मग बडबड कशी इथनं यायला पाहिजे. ते घर दाखवताना मला इतका आनंद होत होता. मी माझी कृती सगळी शब्दात दाखवते त्यांना. मग किचन, लिव्हिंग, बेड, टॉयलेट, फिटिंग, तो व्ह्यू, ते सुंदरपैकी मोठी हवा, उजेड, ती फायरची चिमणी. आणि माझ्या मराठीतली बडबड जी इथनं आली ती तिला पटली, आवडली आणि भाषेचं अडचण न येता माझं घर विकलं गेलं. कुठे अडचण नाही आली. म्हणून मी एका भाषणात कॉलेजच्या मुलांच्या पुढे भाषण करताना म्हणालो होतो ना, तो पण विनोद आहेत ना, की अरे मित्रांनो, जेव्हा प्रेम करता, अरे पोरगी पटवता, एक बारीक डोळा मारता, एक शब्द तरी बोलता का आणि पोरगी पटवता. इथं कुठे भाषेचा तुम्हाला अडचण आली. भाषेची अडचण जेव्हा तुम्ही इथनं काम करता तेव्हा कधीच येत नाही, हे लक्षात घ्या. फक्त आपलं प्रॉडक्ट त्या लायकीचं पाहिजे, तेवढं सुंदर पाहिजे आणि ते तुम्हाला इथनं तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल माझा मार्केटिंग गाय दाखवेल, ठीक आहे, तुमचा मार्केटिंगचा माणूस दाखवेल तेव्हा दाखवेल. पण मालकांनाच देत नसेल घर दाखवता तर मार्केटिंगचा गाय करणार. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.